श्रीराम समर्थ. नमस्कार. मी ज्योतिष वास्तु विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या श्रावण विशेष वर्गाच्या दुसऱ्या भागामध्ये अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, इतका वेळ आपण रुद्राचं महत्त्व वगैरे वाचलं, तर आता आपल्याला श्रावण महिन्यामध्ये अजून काय काय आपण करू शकतो तर त्याच्याबद्दल थोडं अभ्यास करायचा आहे. तर श्रावण महिन्यामध्ये नियमपूर्वक नक्तव्रत करावं आणि पूर्ण महिना प्रतिदिन रुद्राभिषेक करावा. प्रतिदिन. त्याच्यानंतरनं प्रत्येक प्रिय वस्तूचा ह्या महिन्यामध्ये त्याग करावा. प्रत्येक प्रिय वस्तूचा. ओके. त्याच्यानंतरनं फुलं, फळं, तुळशी मंजिरी, तुळशी दल आणि बिल्वपत्रांनी शिवजींना लक्षार्चन करावं. लक्षार्चन म्हणजे 1,00,000 तुळशींनी किंवा 1,00,000 बिल्वपत्रांनी, लक्षात आलं, किंवा 1,00,000 फळांनी अर्चन करावं. कळालं? म्हणजे आता शिवसहस्रनाम असेल तर शिवसहस्रनाम एकदा म्हटलं तर किती झालं? 1000 वेळा झालं, बरोबर की नाही? मग 10 गुरुजी बसून 10 वेळा म्हटलं तर किती वेळा झालं? 100 वेळा झालं. 10 10 100, बरोबर की नाही? मग 100 वेळा म्हटलं तर 10,000 वेळा झालं. 1,000. 1,000 वेळा म्हटलं तर 10,000 आणि 10,000 वेळा म्हटलं तर 1,00,000 झालं. लक्षात आलं? अशा पद्धतीने अख्ख्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही लक्षार्चन देखील करू शकता. म्हणजे फक्त तुमची परिस्थिती चांगली असेल तर हे केलं तरी चालू शकतंय. काय म्हटलं? लक्षात आलं का? म्हणजे रुद्राभिषेकासोबत हे पण आपण आवर्जून करू शकतो. म्हणजे रुद्राभिषेक करायचाच आहे, पण लक्षार्चन पण हा एक वेगळा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये मी लक्षार्चन कधी पाहिलेलं नाही, पण केरळमध्ये अनेक वेळा लक्षार्चन केलेलं आहे. काय म्हटलं? लक्षात आलं का? याला म्हणजे दक्षिण भारतामध्ये विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. तर तुम्ही लक्षार्चन देखील करू शकता. मग याच्यामध्ये शिवलिंग अर्पण नावाचा पण एक विधी आहे, जी की रामायणामध्ये उल्लेख आहे. रावणाची आई कैकेसी करत होती. म्हणजे 1,000 शिवलिंग बनवायचं किंवा 108 किंवा 1,00,000 शिवलिंग दिवसभरात बनवायचे, त्याची पूजा करायची आणि ते विसर्जन करायचे. आणि परत दुसऱ्या दिवशी म्हणजे पूर्ण श्रावणभर एक संख्येमध्ये तुम्ही असं करू शकता. ही पण विशेष उपासना श्रावण महिन्यामध्ये सांगितलेली आहे. आणि या उपासनेच्या बळानेच शिवजी प्रसन्न होऊन शिवजी प्रसन्न होऊन रावणाच्या आईला शिवाने आत्मलिंग दिलं होतं. तेच आत्मलिंग म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर. कळतंय? यस. त्याच्यानंतरनं हा अत्यंत प्रिय शिवाला असलेला महिना आणि शिवाला अत्यंत प्रीतिकर असलेलं द्रव्य म्हणजे पंचामृत अभिषेक रोज करावा. पंचामृत आणि अभिषेक. काय ग बयो कोळेकर? हां. शिवलिंग बनवायचे ते मातीने की वाळूचे? मातीने. ओके. यस. त्याच्यानंतरनं पंचामृताचा अभिषेक. मित्रांनो, ह्या महिन्यामध्ये जे जे शुभ कार्य केलं जातं ते अनंत फल देणारं असतं. ह्या महिन्यामध्ये जमिनीवर झोपावं, ब्रह्मचार्य व्रताचं पालन करावं, सत्य बोलावं,
पण पुढचं एक वाक्य लक्षात ठेवा, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम प्रियम. असं म्हणजे सत्य बोला प्रिय बोला, पण असं सत्य बोलू नका जे अप्रिय असेल. काय म्हटलं का नाही का, नाहीतर गुरुजीने सांगितले खरंच बोलायचंय, बायको तू बावळटच आहे असं मला वाटतं, असं जर अप्रिय बायकोला किंवा नवऱ्याला बोलायला घ्याल, तुम्ही बावळटच आहे असं मला वाटतं, बावळटासारखा वागता, गुरुजीने सत्य बोलायला सांगितले, अप्रिय बोलू नका. मग हे बोलण्यापेक्षा मौन राहा. कळतंय का? तर सत्य बोला. तर हा महिना व्रताशिवाय व्यतीत करू नये. मग फलाहार अथवा हविष्यान्न ग्रहण करावं, फलाहार घ्यावा, हविष्यान्न ग्रहण करावं. हविष्यान्न म्हणजे काय, तर भाजलेलं अन्न. हविष्यान्न म्हणजे भाजलेलं अन्न. लक्षात आलं? मग दाल खिचडी जरी खाल्ली, मग आजकाल वेगळ्या पद्धतीने करतात. लहान असताना आम्हाला एक शोध लागला खिचडी बनवत असताना पाठशाळेत. खिचडी जेवढी तांदूळ उत्तम भाजल ना तेवढी ती चांगली फुलते. लक्षात आलं का? तर ती भाजली ना तर ती फुलते आणि मग ती बऱ्याच जणांना पुरते. म्हणून मग जेव्हा साहित्य कमी असायचं, पाठशाळेमध्ये आम्ही स्वयंपाक करत होतो आणि आम्हाला मोजून दिलं जायचं. लक्षात आलं का? आम्ही पण महारथी ना. आम्हाला जे कोणी चांगले असतात, आता ते काही दिवस वेगळे, तर आम्ही त्यांच्या नावाची एक्स्ट्रा काढून घ्यायचो, कारण गुरुजी फक्त सुरुवातीलाच आम्हाला काढून द्यायचे, नंतर आम्हीच अधिपती ना कोटीची. लक्षात आलं का? पण कधी असं झालं नाही. तर सांगायचं तात्पर्य, तर भाजलेलं अन्न, मग खिचडी पण चालू शकते. कळतंय का मी काय म्हटलं? मग भाजलेला रवा, तर भाजलेलं अन्न थोडक्यात काय, भाजलेलं अन्न हे हलकं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे अंती तो गतवा, उद्दिष्ट काय आहे, जडत्व येऊ नये. कळतंय का काय म्हटलं? तर असं अन्न तुम्ही खाऊ शकता. ओके. हविष्य अन्न म्हणजे भाजलेलं अन्न. मित्रांनो, साबुदाणा खाऊन उपवास करण्यापेक्षा न केलेला बरा, हे लक्षात ठेवा आधी. आणि 25-30 पदार्थ जेवणामध्ये घालून उपवास करण्यापेक्षा न केलेला बरा, हे कायम लक्षात ठेवा. कळतंय का काय म्हटलं मी? ओके. म्हणजे देव म्हणत नाही खा 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 कर आणि उपवासाच्या नावाने ठणठण कर. उपवास म्हणजे देवतेच्या सानिध्यामध्ये राहून बसणे आणि बसण्यामध्ये अनुष्ठान करणे म्हणजे खरा उपवास आहे, हे लक्षात ठेवा. कळतंय? मग तुम्ही बसलंच पाहिजे काही गरजेचं नाही. निहित कर्म करत असताना श्वासाश्वासामध्ये ईश्वराचं चिंतन करणे, स्मरण करणे, हा पण एक उपवासच आहे. मग त्याच्यामध्ये न क्रोधो न च मत्सरा न लोभो न अशुभामती, क्रोध करू नका, वाईट बोलू नका, बुद्धी कुणाबद्दल वाईट ठेवू नका, वाईट विचार करू नका, हा पण उपवासच आहे. कळतंय का? नाहीतर त्या मंजिरीचा परवा मला फोन आला होता आणि त्या सासूबद्दल काय पुराण म्हणत होती सांगतो, आणि गुरुजी म्हणे आज माझी चतुर्थी आहे. जो काढून टाकायच्यातला, थोडक्यात सांगायचं तात्पर्य समजून घ्या. समजलंय? ओके, ग्रेट. मित्रांनो, व्रत करणाऱ्या व्यक्तीने ह्या महिन्यामध्ये शाक म्हणजे भाज्या ह्या पूर्ण रूपाने त्याग करावा. भाज्या खाऊ नये, कोणतीच शाक नाही खावी. भक्तियुक्त अंतःकरणाने प्रत्येक मनुष्याने कोणतं ना कोणतं तरी व्रत धारण अवश्यमेव केलं पाहिजे. सदाचार परायण असला पाहिजे, त्याचं आचरण चांगलं असलं पाहिजे. भूमीवरती शयन करणारा पाहिजे, म्हणजे काय, त्यागी असला पाहिजे. काय असला पाहिजे? त्यागी. त्याच्यानंतरनं प्रातःकाळी स्नान करून जितेंद्रिय होऊन एकाग्र बुद्धीने ईश्वराची रोज सेवा केली पाहिजे. जितेंद्रिय, इंद्रियांवरती
जे म्हणजे अधिपत्य मिळवलं पाहिजे. कळालंय? म्हणजे काय आहे तर तुमच्या जिभेवरती नियंत्रण मिळवलं पाहिजे, खाण्यावरती. आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला अगदी खरी खरी गोष्ट सांगतो बरं का. मला माझ्या एका विद्यार्थ्याचा फोन आला होता आणि विद्यार्थ्याचा फोन आला होता तर बरेच चर्चा झाली आणि फोन चालू राहिला. उद्यापासून श्रावण चालू आहे, हॉटेल बिटेलमध्ये जेवायला जायचं नाही, उद्यापासून हे सगळं बंद. लक्षात आलं का? तर अशा पद्धतीचं ते सगळं त्या विद्यार्थ्याचं ऐकू येत होतं. तर ते अर्थात चांगलं होतं, पण तिकडून त्याची बायको म्हणत होती नाही नाही मला जायचंय, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, गेलंच पाहिजे हॉटेलमध्ये, गेलं तर वाढदिवस कसं नाही होणार. तर सांगायचा तात्पर्य असा की जिभेवरती कंट्रोल मिळवा. लक्षात आलं? पोटावरती कंट्रोल मिळवा, विचारांवरती आचारांवरती कंट्रोल मिळवा, क्रियेवरती आहे. बघा तुम्हाला आता बघा आमच्या पांचाळांचा व्यवसाय आहे, बरोबर की? तर पांचाळांनी व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी वाईट गोष्ट कोणती मी टाळू शकतो आणि त्याच्यात चांगली गोष्ट कोणती करू शकतो. म्हणजे आल्यानंतरनं मी माझ्या क्लायंटला उठणार, नमस्कार करणार, हसून स्वागत करणार आणि काय पाहिजे सांगा, मी स्वतःहून पुढे जाणार. 1 महिना केलं तर त्यांच्या सेवा कार्यामध्ये चांगला सुधार होईल का नाही होईल? लक्षात आलं का? किंवा आता तुमचा कोणताही व्यवसाय असेल, तुम्ही देव वगैरे सगळं कराच, पण व्यवहारामध्ये देखील सुधारणा करा काही ना काहीतरी. कळतंय का? किंवा तुमचं आता तुम्ही ज्योतिषी वास्तुतज्ञ असाल, तुमच्या जेवढ्या वास्तुतज्ञ म्हणजे वास्तू व्हिजिट झालेले आहेत प्रत्येक किंवा पत्रिका प्रत्येकाला एक फोन करा आणि कसं चालू आहे, काय चालू आहे, काही टेन्शन तरी नाही ना, काही अडचण तरी नाही ना. श्रावण महिना असल्यामुळे मी एक व्रत घेतलंय की माझ्या प्रत्येक यजमानाला फोन करून त्यांचं काय चालू आहे, कसं चालू आहे हे समजून घेऊन, जर त्यांना काही अडीअडचणी असतील तर त्यांच्या नावाने महिन्यातून एकदा मी रुद्राभिषेक करेन किंवा रुद्रावर्तन करेन. करा ना त्यांच्या नावाने, जे पुरोहित आहेत. लक्षात आलं? किंवा देवाकडे प्रार्थना करेन, म्हणा ना त्यांच्या नावाने थोडा जप करेन, करा. कळतंय का मी काय म्हटलं ते? तुम्हाला असं कोणी फोन केला तर किती भारी वाटेल. हां, तर वेगळं छान आपण म्हणजे वाईट सोडून चांगलं करायचं आहे ना, हे पण व्रतच आहे. कळतंय का काय म्हटलं? तर चांगल्या गोष्टी ज्या करता येतील त्या अवश्य करा. तर जितेंद्रिय रोज पूजा करावी. मित्रांनो, ह्या महिन्यामध्ये केलं गेलेलं पुरश्चरण निश्चित रूपाने सिद्धी प्रदान करतं. मग कोणताही एक मंत्र, शिवमंत्र 5 लाख ते 5 कोटी जपला, 8 कोटींनी तर निश्चित तुम्हाला कार्यसिद्धी होतेच. समजतंय? आणि 5 लाख एक महिन्यामध्ये शिवमंत्र निश्चित होऊ शकतो, अवघड नाही. समजले? त्याच्यानंतरनं ह्या महिन्यामध्ये शिवषडाक्षरी मंत्र, गायत्री मंत्र. मग गायत्री म्हणजे गुरुजी तोच का तो? कुणी? अनुराधा पौडवालांचा नाही, शिवगायत्री. ओके, शिवगायत्री मंत्र, षडाक्षर मंत्र, या मंत्रांचा जप करावा. शिवजींना प्रदक्षिणा करावी आणि वेद पारायण करा. वेद पारायण, गुरुजींना बोलून वेद पारायण या महिन्यामध्ये करा. 4 वेद पारायण कर, म्हणजे 4 वेदांचं पारायण. पुरुष सूक्ताचा या महिन्यामध्ये फल अधिक, या महिन्यामध्ये पुरुष सूक्ताचं अनुष्ठान अधिक फल देणार आहे असं मी सांगत नाही, ग्रंथात दिलेलं आहे. ह्या महिन्यामध्ये केले गेलेल्या यज्ञाचं, ग्रहयज्ञ असतील, ओके, किंवा कोटी होम, लक्ष होम तथा आयुत होम शीघ्र फलीभूत होऊन अभिष्ट फल प्रदान करणारा आहे.
ग्रहयज्ञ. ग्रहयज्ञ म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये जर एखादा दोष असेल, ग्रह खराब असतील किंवा तुमची एखादी कामना असतील तर कोटी होम म्हणजे कोटी हवन करावं, लक्ष हवन करावं, आयुत म्हणजे 10,000 हवन करावं. हे जर तुम्ही या महिन्यामध्ये केलं तर ते विशेष सिद्धिदायक सांगितलेलं आहे आणि अभिष्ट फल देणार आहे, लवकर फलीभूत होणार आहे. जो व्यक्ती या महिन्यामध्ये व्रतहीन राहतो तो महाप्रलयापर्यंत घोर नरकामध्ये वास करतो. लक्षात आलं? हो, चालतंय की गुरुचरित्र. मित्रांनो, शिवजींनी असं सांगितलेलं आहे, या महिन्या एवढं प्रिय अन्य कोणताही महिना शिवांना प्रिय नाही. हा महिना सकाम व्यक्तीला अभिष्ट फल देणारा आणि निष्काम व्यक्तीला मोक्ष प्रदान करणारा आहे. आता बघा, आमचे चंद्रशेखर निष्काम भक्ती करतायत, फक्त ऐकणे, म्हणजे कोणतीही फळाची अपेक्षा नाही गुरुजी. आता मग कोणतीही फळाची अपेक्षा न करता केलेली ईश्वराची उपासना याला निष्काम उपासना म्हणतात आणि हा मोक्ष प्रदान करणारा आहे. रविवारी सूर्यव्रत करावं, सोमवारी नक्त भोजन करा, म्हणजे सोमवारी शिवपूजा करून नक्त भोजन करा. 3.5 महिन्यापर्यंत चालणारं व्रत करावं, म्हणजे 3.5 महिने म्हणजे कोणतं? 16 सोमवारचं व्रत करावं. त्याला रोटक नावाचं व्रत असं म्हणतात, 16 सोमवार. मंगळवारी मंगळागौरीचं व्रत करावं. बुधवारी आणि बृहस्पतिवारी त्या वाराचे व्रत करावेत. शुक्रवारी जीवंतिका व्रत करावं. शनिवारी हनुमान तथा नरसिंहाचं व्रत सांगितलेलं आहे. मग शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला औदुंबर नावाचं व्रत करावं. तिथीनुसार पण आहे, पाहिजे का? बाकीच्यांच्या डोक्यावरून जात असेल नाही. आत्ता समजून तरी घ्या, औदुंबर नावाचं व्रत. कधीतरी तुम्हाला समजेल काय व्रत आहे, पहिल्यांदाच ऐकलं असेल, औदुंबर व्रत. ओके. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला गौरी व्रत करावं. चतुर्थीला दुर्वा गणपती नावाचं व्रत करावं. शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला दुर्वा गणपती. तर विनायक चतुर्थीला देखील हे व्रत करता येतं. शुक्ल पक्षामध्ये पंचमीला नागपूजन करावं. मित्रांनो, याच दिवशी ऋषी पंचमी असते आणि या दिवशी बैलांनी काम केल्यामुळे उत्पन्न झालेल्या कोणत्याही अन्नाला ग्रहण करू नये किंवा शिजवलेलं भाजलेलं अन्न ग्रहण करू नये. जर तुमच्या घरामध्ये 4 दिवसाचं स्त्रीव्रत पाळलं जात नसेल दर महिन्याचं, तर ह्या व्रताने त्याचा दोष कमी व्हायला मदत होते. समजलंय? तर पंचमीला नागपूजन करावं. मग नागपूजनामध्ये दुर्वा इत्यादी ऋषी पंचमीला, बरोबर. ओके. तर हे नागपूजन जे आहे तर ते नुसतं दूध पाजणे म्हणून नाही, तर नागाचं किंवा त्या वारुळाचं दुर्वा, फळ, फुलं व्यवस्थित सगळं हे करून पूजन करण्याला जास्त महत्व आहे. ओके. नागपंचमी ही समजलंय? नागपंचमीचं व्रत. त्याच्यानंतर
रौरव कल्पादी नामसे, म्हणजे ह्या पंचमीला रौरव कल्पादी तिथी असं देखील म्हटलं जातं. रौरव कल्पादी तिथी. षष्ठीला सुपौदन व्रत सांगितलेलं आहे, सुपौदन व्रत. सप्तमीला शीतला व्रत. मित्रांनो, एक किस्सा तुम्हाला सांगतो. गोखलेबाई असं काहीतरी त्यांचं नाव होतं आणि त्यांना अंगावरती फोडं झाली होती अचानकच. खूप डॉक्टर झाले, खूप काय काय झालं, खूप काय काय झालं, आणि त्यांची श्रद्धा माझ्यावरती. तुम्हाला कोणत्या तरी वर्गामध्ये मी माती उचलून एखादा व्यवसाय चांगला चालवलेला सांगितलं असेल तुम्हाला. म्हणजे चमत्काराने त्याची श्रद्धा तेवढी माझ्यावरती होती म्हणून त्याचा तो धंदा चांगला चालला. मी त्याला फक्त माती उचलून दिली रस्त्यावरची, त्यांनी श्रद्धेने ठेवली त्याची. तसं या बाईंना देखील मी माती अभिमंत्रित करून दिली. ती माती ते वापरतच होत्या आणि तेवढ्यात माझा एक मित्र आलेला आणि चर्चा चालू होती आणि म्हटलं ह्यांना काय झालंय बघ रे, काय असेल तर काय करता येईल असं म्हटलं. त्याने सांगितलं, गुरुजी, शीतला देवीचं जर मंदिर कुठे असेल तर तिथे जाऊन तिथे फक्त दुर्वा अर्पण करायला सांगा, तिची पूजा करून ओटी भरायला सांगा आणि रोग म्हणजे हा आजार बरा होण्यासाठी प्रार्थना करा. बरं का मित्रांनो, त्या बाईंनी केलं. 11 मंगळवार तिचं खरोखर बरं झालं. कळतंय का? तर ही शीतला व्रत सप्तमीला करावं. अष्टमी अथवा चतुर्दशीला देवीचं पवित्रारोपण व्रत करावं. शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या नवमीला नक्त व्रत सांगितलेलं आहे. दशमीला आशा नामक व्रत सांगितलेलं आहे. एकादशी तिथी विशेष सांगितलेली आहे. लक्षात आलं? शिवव्रत करावं. द्वादशीला श्री विष्णूचं पवित्र रोपण व्रत करावं. द्वादशी तिथीला भगवान श्रीधराची पूजन करावं. श्रीधर, एवढे दिवस गुरुजी आम्हाला फक्त नावच माहिती होतं श्रीधर. श्रीधर म्हणजे कोण? तर लक्ष्मीला ज्याने धारण केलेला आहे असा तो श्रीधर. म्हणजे त्याला सर्व गोष्टी प्राप्त होऊन तो सद्गतीला जातो, परमगती प्राप्त. मग याच महिन्यामध्ये उत्सर्जन, उपाकर्म, सभादीप, लक्षात आलं? याच्यासोबत रक्षाबंधन, श्रवणाकर्म, सर्पबली, लक्षात आलं? हयग्रीवाचा अवतार, आणि हे सगळं पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी करायला सांगितलेलं आहे. म्हणजे हे सगळे उत्सव, लक्षात आलं? श्रावणी, सभादीप, रक्षाबंधन, सर्पबली पितृदोषासाठी, हयग्रीव पूजन. हयग्रीव पूजन जादू टोना मारण जर केला असेल, कुणाचा प्रयोग काय झाला असेल तर या दिवशी ते त्याच्यासाठी विशेषत्वाने हे करा. ओके. आणि श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षातल्या पंचमीला मनवकल्पादी नामक व्रत सांगितलेलं आहे. आणि कृष्ण पक्षाच्या अष्टमीला श्रीकृष्ण पूर्ण अवतार श्रीकृष्ण जयंती सांगितलेली आहे, ते व्रत करा. आणि श्रीकृष्ण जन्माची जी तिथी आहे ती मनवादी तिथी सांगितलेली आहे. कल्पादी तिथी आणि मनवादी तिथी. श्रावण महिन्यातल्या अमावस्येला पिठोरा व्रत करावं, पिठोरी अमावस्या. या अमावस्येला कुशग्रहण आणि वृषभ पूजन करावं. कुशग्रहण म्हणजे
पुरोहितांना माहिती असेल दर्भ काढण्याचा विधी या अमावस्येला करतात. आणि वृषभ पूजन म्हणजे बैल पोळा या दिवशी असतं. लक्षात आलं? बैलांचं पूजन या दिवशी विशेष असं सांगितलेलं आहे. तर प्रतिपदेपासून प्रत्येक तिथीला वेगवेगळ्या देवता सांगितलेल्या आहेत. तर प्रतिपदेची देवता अग्नी आहे, द्वितीयेची ब्रह्मा, तृतीयेची गौरी, चतुर्थीचं गणपती, पंचमीचं नाग, षष्ठीची कार्तिकेय, सप्तमीचा सूर्य, अष्टमीचा शिव, नवमीची देवी दुर्गा, दशमीची देवता यम आहे आणि एकादशीची विश्वेदेव देवता आहे. द्वादशीची विष्णू आणि त्रयोदशीची कामदेव देवता आहे. चतुर्दशीची देवता शिव, पौर्णिमेचा चंद्र आणि अमावस्येची देवता पितर आहे. आणि ज्या तिथी ज्या देवतेची आहे त्या देवता जे म्हणजे देवतेची जी तिथी आहे त्या देवतेची त्या तिथीला उपासना पूजा करावी. समजले? मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये शाक वनस्पती वर्ज्य करावी. भाद्रपद महिन्यामध्ये दही वर्ज्य करावं. अश्विनमध्ये दूध वर्ज्य करावं. अश्विन महिन्यामध्ये दूध वर्ज्य करावं. आणि कार्तिकामध्ये डाळ खाऊ नये. डाळ. लक्षात आलं? म्हणून दिवाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ करण्याची जी परंपरा आलेली आहे की नाही आपल्याकडे, ती याच्यामुळेच आलेली की त्या दिवशी वरण भात इत्यादी रेग्युलर भोजन करू नये दिवाळीच्या काळात. लक्षात आलं? वेगळं अन्न ग्रहण करायला सांगितलेलं आहे कार्तिक महिना. तर या महिन्यामध्ये तुम्ही या पद्धतीने जरी केलं तरी त्याचा तुम्हाला निश्चित लाभ होतो. मित्रांनो, असं सांगितलेलं आहे ह्या महिन्यामध्ये या वस्तूंचा जरी त्याग केला किंवा श्रावण महिन्यामध्ये जरी ह्या सगळ्या चारही गोष्टींचा त्याग केला तरी या संपूर्ण व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. लक्षात आलं का? केवळ श्रावण महिना जरी तुम्ही या पद्धतीने पाळला तरी या पद्धतीचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. समजलंय? तर या पद्धतीने जे लोक शिव आणि विष्णूमध्ये भेद करतात, ओके, ते नरकागामी होतात असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला शिवपूजनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. ओके, शिवलक्ष पूजनाचं व्रत देखील सांगितलेलं आहे. समजलंय? तर खूप अभ्यास आहे. कोणी कसं करावं काय करावं असं खूप याच्यावरती खूप चर्चा करता येईल. तर मित्रांनो, आज एवढंच. आता इथून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं मी देईन. प्रत्येकाने हँड राईज करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, मी त्याची उत्तरं देईन. शिळं अन्न खायचं नाही. ओके, हा कोळेकर बरोबर आहे. तर आय होप तुम्हा सगळ्यांना कोणताही प्रश्न पडलेला नाही अशी मी आशा करतो. एक प्रश्न, गुरुजी सत्यनारायण व्रत करावं का? तर मित्रांनो, अनेक वर्ष तुम्ही करत आलेला असाल, परंपरेने करत असाल तर निश्चित करा. पण सत्यनारायण म्हणजे शिवपूजा असं नाही. तर शिवपूजनासाठी रुद्रपूजा, रुद्राभिषेक, लघुरुद्र, एकादशनी, महारुद्र, तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार मृत्युंजय होम, मृत्युंजय जप, मृत्युंजय याग
लक्षात आलं? आणि आत्ता सांगितलेल्या विविध व्रत तुम्ही करू शकता. सेल क्लिअर? मग गुरुजी चांगले गुरुजी मिळत नाहीयेत तर आपण पुण्यामध्ये करून घेऊ शकतो. लक्षात आलं? तुम्हाला जर कोणतं अनुष्ठान करायचं असेल, तुम्ही स्वतः आलात तरी चालेल किंवा तिकडून संकल्प सोडला तरी आपण गुरुजींकडून करवून घेऊ. हे फक्त सेवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पण अचानक कोणतीही गोष्ट होणार नाही. ते गुरुजींची उपलब्धता वगैरे यानुसार त्याचा विचार निश्चित होईल. सेल क्लिअर? मंजिरी. श्रीराम समर्थ गुरुजी. मला असं विचारायचं होतं की आता जर श्रावणामध्ये जर समजा 16 सुतक आलं किंवा ह्याच्यामध्ये तर जप वगैरे करू शकतो का? किंवा आता आसनावर बसून वगैरे आपण पोथी वगैरे नाही वाचू शकत पण ऐकू शकतो का ह्याच्यामध्ये? निश्चित ऐकू शकतो. ऐकू शकतो आणि जप वगैरे पण ते करू शकतो का आपण? मनातल्या मनात. हा मनातल्या. ठीक आहे, धन्यवाद गुरुजी. प्रीती चावला नाही, प्रीती झंडा. मीच. हां. नमस्ते गुरुजी. श्रीराम. गुरुजी एक विचारायचं होतं की पुण्याकडे आता श्रावण महिन्यामध्ये उपवास सोडण्यासाठी श्रावणी सोमवारी वगैरे तर 5-5 भाज्या वगैरे कराव्या लागतात. तर मग ते काय करायचं? असं काही नाही. ओके, ती परंपरा आहे किंवा काही कारणाने हे केलेलं असते. लक्षात आलं का? ह्याला विरोध भक्ती म्हणतात. ओके, तर विरोध भक्ती घरामध्ये कोणी कधी केली असेल तर त्या पद्धतीने ते चालत येतं. ओके, पण ह्याला काय असा आधार नाही. थँक्यू गुरुजी. आणि एक विचारायचं होतं गुरुजी, घरी पिंड असते आपल्याकडे घरामध्ये तर आपण तिथे आपण पूजा करू शकतो का? म्हणजे दही, पाणी वगैरे बेलपत्र अर्पण निश्चित करू? करू शकतो, काही अडचण नाही. ठीक. ओके, धन्यवाद गुरुजी. हां. यस. तीर्थक्षेत्रावरती पण जाऊन करावी, जास्त चांगलं आहे, परंतु जीव काढून जाऊ नये एवढं लक्षात ठेवा. ओके. हां, सुरेखा. श्रीराम समर्थ गुरुजी. एकावळ करतात ना, मग त्याच्यासाठी काही नियम असतात का त्याच्यासाठी? एकावळ म्हणजे काय ग? दिवसभर उपवास, महिनाभर उपवास करतात ना हा मिस्टर माझ्या, मग हा, त्याच्यासाठी त्याच्याकडे वगैरे असतात का काय? काय? म्हणजे दिवसभर उपवास करायचा आणि हा संध्याकाळी जेवण हा, करायचं. जेवायचं. हा, मग त्याच्यासाठी काही नियम असतात का? म्हणजे दिवसभर अगदीच काही खायचं नाही वगैरे असं काही? सांगितलंय की गुरुजींनी. एकच आत्ता मी काय सांगितलं मगाशी, की उपवास, उपासना आणि अनुष्ठान महत्वाचं. लक्षात आलं का? आणि मग हविष्यान्न ग्रहण करायचं, हलकं अन्न ग्रहण करायचं. लक्षात आलं का? भाजलेलं अन्न. मग तुम्ही थालपीठ ह्याचं कशाचे, आपलं उपवासाची कोणती कोणती पीठं असतात रे? अरे उपवासाची पीठं, लवकर. अरे राजगिऱ्याचं पीठ, हा बरोबर. अजून शिंगाडा. हा, अजून. ओके, तर हा, हे तर साबुदाणा नाही वरीचं पण बरं ते का, नाही ना? तर वरई पण चालते बरं. वरी, वरई हा. पण चालते. भगर हे पण चालतं. कारण तुम्हाला एक माहिती का भगर कशी तयार होते? भगरीचं स्वतंत्र झाड असतं बरं. हां, चेक करा आता. ओके, तर याचंही म्हणजे हे चालू शकेल. लक्षात आलं? चुकूनही बघा, बटाटे पण आपण खातो उपवासाला, तर ते कंदमूळ आहे या नात्याने. साबुदाणा का चालतो माहिती उपवासाला? कंदमूळ आहे साबुदाणा. हा, साबुदाणा कंदमूळ असल्यामुळे उपवासाला चालतो. पण हे खाऊ नका, रताळे पण चालतील, कंदमूळ. ओके, पण अगदीच म्हणजे नाही का, सुरण चालतं असं माझ्या वाचनात नाही. भोपळा चालतो लाल. ओके, लाल भोपळा उपवासाला चालतो. ओके, यस. गूळ उपवासाला चालत नाही असं माझ्या वाचनात आहे. ओके, भेंडी खाणारे खातात. ओके, यस. हा, काय सुप्रिया नितीन राऊत. बरं, समजलंय का? तर सुरेखा, तर अशा पद्धतीने खाऊन उपवास केला तरी चालते. फक्त मुद्दा एवढाच आहे की ईश्वराचं
स्मरण राहिलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतरनं अगदी ताव नाही मारायचा, थोडंफार व्यवस्थित खायचं आणि झोपायचं. ओके. यस. हां, काय बोल 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 लवकर. तुम्ही जो रुद्राभिषेक सांगितला ना, तो हो, शिवपिंडीवर करायचा की रुद्राक्षावर करायचा? शिवपिंडीवर करायचं. ओके. ओके. यस. श्रीराम समर्थ गुरुजी. हां. काय नाही, तेवढी शंका होती. महिनाभरात पोथी लावतो मी, दरवर्षीच लावतो. नवनाथ किंवा गुरुचरित्र असतं आणि बरोबर. त्याच्यानंतर घालून उद्यापन पण करतो त्याचं. चांगलं. ओके. तर मग याच्यासाठी ना हे म्हणजे एकभुक्त म्हणतात ह्याला. ओके. तर काहीच अडचण नाही, ब्रह्मचार्याचं पालन करायचं होईल तेवढं. ओके. सगळ्यात महत्वाचं काय, शुद्ध आचरण हाच नियम आहे. ओके. गुरुचरित्रामध्ये आचरण वगैरे सांगितलेलं आहे 35व्या का 36व्या अध्यायामध्ये. ओके. तसं आचरण करावं हेच व्रत आहे, लक्षात ठेवायचं. गुरुप्रसाद जोशी. श्रीराम समर्थ. तुम्ही कुठे सांगितलंय भाद्रपदामध्ये दही वर्ज, आश्विनामध्ये दूध आणि कार्तिकामध्ये डाळ. हां, पुढचे म्हणजे मार्गशीर्ष, पौष, हे चातुर्मासातलं व्रत आहे. चातुर्मास. ओके ओके. ओके. यस. ओके. स्मिता शेलार. श्रीराम समर्थ गुरुजी. गुरुजी, मी 2024 ला ना 16 सोमवार करत होते. माझे 8 सोमवार झाले होते, पण मी प्रेग्नंट असल्यामुळे ते काय मला लागू नाही झाले आणि मी तेव्हा सोडून दिले. मला आता ह्या सोमवारपासून करायचे. निश्चित तर करता माझ्या येतं. घरामध्ये पिंड आहे घरामध्ये, तर मी त्याच्यावरती अभिषेक करते दुधाचा, गरम पाण्याचा आणि थंड पाण्याचा. तर करू का ते? पळते, काहीच अडचण. ठीक आहे. ओके. आणि मी 108 वेळा करते तिन्ही अभिषेक. चालतंय की, काहीच 108 वेळा अडचण 108 वेळा. हा, काही सध्याची अडचण. पळी असते ना आपली, त्याने करते. चालतंय की. हं? थँक्यू गुरुजी. यस. हां, सॅमसंग. हां हां, कोण आहे? अनम्यूट केलंय, बोलायचं. हां. तर विधवा महिलेनं जर जलाभिषेक केलं तर चालते का? पळतंय की, काहीच अडचण नाही. महादेवाच्या पिंडीवर. हा, महादेवाच्या पिंडीवर काय कुठेही चालतंय. आणि अभिषेक दुधाचा. हा, दवडतंय, लय पळतंय ते. श्रीराम. ओके. बिनधास्त करायचा. चंद्रशेखर. पिंड नसली तर घरात स्वतःच एक पिंड आहे समजून स्वतःवर तिचे नाही, तर घरात पिंड नाही. हरकत नाही बरं का. तर नसेलच तर असावी, आपण बघितलंय. आणि नसेल आणि आपला कुलदेवता मार्तंड असेल किंवा खंडोबा असेल, तत्सम असेल, तर त्याच्यावरती तिथेही उपासना केली तरी हरकत नाही. रेणुका माता आहे आमची. देव कुठला आहे? रेणुका माता. देव. खंडोबा. हा, हा, मग आपल्या खंडोबाला चालते. हा, शिव म्हणून चालतंय. पूजा उपासना केली तरी अडचण नाही. हो, धन्यवाद. यस. श्री व सौभाग्यवती शिंदे. माईक माईक माईक. श्रीराम समर्थ. आवाज येत नाही तुमचा. आवाज येतोय का सर? खणखणीत. मी काय म्हणतो, आता बाबा गेले, पारायण करू शकतो का? आवाज थोडा लांबून येतोय शिंदे. जवळ. बाबा आता गेलेले आहेत ना, अजून 6 महिने झाले नाहीये, आपण पारायण करू शकतो का? काय हो, म्हणजे निश्चित करू शकतो. कारण आम्ही गुरुचरित्र आणि नवनाथ दोन्ही लावतो आणि दुर्गा सप्तशती पण, मग ते करू शकतो का? निश्चित करू शकतो. मग ते दुर्गा सप्तशती किंवा नवनाथ हे केल्यानंतर आपल्याला उद्यापन पण करावं लागतं ना, मग ते चालतं का काय त्यावेळेला? करावं लागतं? उद्यापन करावं लागतं ना, जेवून घालावं लागतं वगैरे, किंवा सवासणीच्या ओट्या भराव्या काहीच लागतात. अडचण नाही, बिनधास्त चालतं. करता येतं ना? पळतंय. आणि गणपती येतो घरी, तर गणपतीचे पूजन करू शकतात का? 100% करू शकतो. कारण ह्यांनी मंत्र अग्नी वगैरे दिलेला आहे ना, त्यामुळे त्यांच्या हातून चालेल का? 100% करू शकतो. करू शकता म्हणजे.
लक्षात ठेवायचं, वर्षातले सगळे करू शकतो, फक्त छोटे खाणी करायचं. हा. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक सगळ्यांनी म्हणजे कायमच लक्षात ठेवा, गणपती झालं, दिवाळी झालं किंवा कोणताही सण झाला, हा कुलाचाराच्या अंतर्गत येतात. नागपंचमी, ह्या सगळ्या गोष्टी कुलाचाराच्या अंतर्गत येतात. म्हणजे दरवर्षी करण्याच्या निहित गोष्टी आहेत. लक्षात आलं? त्याच्यामुळे त्या केल्याच पाहिजेत, करणं गरजेचं आहे. हा, मात्र त्याच दिवसात सुतक वगैरे असं काय आलं तर मग खंड पडला तरी अडचण नाही. लक्षात आलं का? पण इतर वेळेस छोट्या प्रमाणात केलं तरी अडचण नाही, बिनधास्त चालतंय शिंदे. यास, बाकी काय चालू आहे अजून? तुम्ही अलंकारला का नाही येत? अलंकारला का नाही येत? हा, आवाज गेला. यस, पण तुम्हाला माहिती आहे पुढच्या अलंकारची आता कधी व्हायची असा मोठा प्रश्न आहे. ओके. काही अडचण नाही. ओके. तुम्ही मला शिंदे उद्या फोन करा, एक महत्वाची गोष्ट बोलायची. ओके. यस. सो सगळं व्यवस्थित आहे ना आता? यस. ओके. श्रीराम समर्थ. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज इथे भेटलात आयुष्यामध्ये. हा शिंदे, काय बोलायचं? हां, तर आज इथे भेटलात. आय होप तुम्हा सर्वांना ह्या गोष्टी नीट समजलेल्या असतील. सांगितलेल्या गोष्टी पालन करा आणि जीवनामध्ये खूप 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 समृद्ध व्हा. आज इथे भेटलाच आहात. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पिंडाला नाग असावा का, घरातील पिंडीला गुरुजी, तर असला म्हणून बिघडत नाही काय, चालतंय म्हणजे नाहीच नकोच असं काही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. समजले का? तर पिंड नागाला त्याला हे असलं तरी अडचण नाही. रुद्राभिषेक कसा करावा? रुद्राभिषेक गुरुजींना बोलून करावा. रेकॉर्डिंग मिळेल ना गुरुजी प्लीज? नाही मिळणार. कल्पना कपिले. हो गुरुजी. ओके. सो ग्रेट. तर रेकॉर्डिंग मिळणार का बघूया, आपण विचार करूया. पण आत्ता एवढ्या विद्यार्थ्यांपैकी तुम्हीच स्पेशल विद्यार्थी उपस्थित असल्यामुळे गुरुजींना अशी इच्छा झाली आहे की तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यावी. हां, तर काय गिफ्ट देऊ मी तुम्हाला? गुरुजी विचार करत बसले आणि तुम्हाला सांगतो, गुरुजींना अशी जादू झाली आणि गुरुजींनी एक क्लिक केलं आणि पाठवून दिलं, डाउनलोड करा. तर तुम्हाला श्रावण मास महात्म्य हे पाठवलेलं आहे. ओके. डाउनलोड करून घ्या आणि ते पूर्ण वाचा. ओके. गुरुजींनी जी माहिती आत्ता सांगितली ती त्याच ग्रंथातली आहे. आलंय का तुम्हाला? ओके. तर मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये हा ऑथेंटिक ग्रंथ आहे. ह्यांनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, असल्या फालतू गोष्टी करण्यापेक्षा ऑथेंटिक वाचायचं, कायम लक्षात ठेवा. ओके. ते तुम्हाला पाठवलेलं आहे. शिंदेबाई केलं डाउनलोड? ओके. ते डाउनलोड करायचं, त्याच्यावरती प्रेमाने असं क्लिक करायचं, ते तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल. ओके. थांबा रे, एक मिनटं, तुम्हाला दुसरं पण एक पाठवायचं होतं, ते वेगळे आले. एक मिनटं. ही बघा कुठली ओपन झाली आहे, काय ओपन झालं आहे बघा रे. ही कुठली बघा. हां, हे पाठवायचं तुम्हाला. ओके. हे पाठवलेलं ऑथेंटिक आहे. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जे मी तुम्हाला हे वाचा, खूप फायदा होईल त्याचा. ओके. आणि त्याचा लाभ करून घ्या. तर तुम्हाला PDF पाठवलेली आहे. हा, काय रे विनायक? विनायक. आत्ताच्या हिंदीमधल्या वेबिनारमध्ये विनायक शब्दाचा खूप सुंदर अर्थ सांगितला, ऐकला का? हा विनायक बोल. श्रीराम समर्थ गुरुजी. नदीकाठी पिंड तयार केली तर आणि विसर्जन केली तर चालते का? दवडते, काहीच अडचण नाही. नदीकाठीच करावी ती पूजा. ओके. ओके. श्रीराम समर्थ गुरुजी. श्रीराम समर्थ. तर आज इथे भेटलात, आयुष्यात परत इथेच भेटूया. कसं वाटलं सगळ्यांना आजच्या वर्गामध्ये? आपण एवढी छान चर्चा केली, कसं वाटलं सगळ्यांना? माईक चालू करू शकताय तुम्ही.
छान वाटलं. हो ना? अतिशय सुंदर माहिती. यस. खूपच छान माहिती मिळाली तुझी. एकदम हो खूप ना. छान. एक नवीन माहिती. हो ना. यस. खूप चला. सुंदर. अतिशय चांगली, हो ना. अतिशय चांगली. हा तुमच्याकडून शिकलोय तीच सांगतोय, त्याला काय. अतिशय सुंदर, उत्तम मार्गदर्शन. हो ना. बस आधी काय. कधी काय आहे, तुमच्यासारखे हुशार विद्यार्थी असल्यानंतर थोडस बरं बोलण्याची बुद्धी येते ना. ओके. हो. यस. वास्तूच्या तुमच्या क्लासमध्ये हे घेताय मार्गदर्शनामुळे खूप सदाचरण महत्व आहे. घडावे हा? एवढाच आशीर्वाद हवा. तुमच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात सदाचरण घडावे सदा असा आशीर्वाद हवा. आशीर्वाद तर आहेच, पण सद्बुद्धीने आचरणात आणलं पण पाहिजे ना. ओके. याच्यासाठी सॅक्रिफाईस पाहिजे, त्याग पाहिजे आणि स्वयंशिस्त असायला हवी साठे. ओके. निश्चित फायदा होतोय. ताड परत परत मोबाईल गुरुजींना बंद करायला नाही लागला पाहिजे आपला आवाज. काय कल्पना कपिले. माईक. श्रीराम समर्थ गुरुजी. हम्म. खूप छान माहिती दिली. आतापर्यंत श्रावण जे झाले तेव्हा एवढं काहीच केलेलं नव्हतं. श्रावणी सोमवार आणि शनिवार फक्त उपवास करायचा घरी, संध्याकाळी वरण भात भाजीचं पोळीचं आपण जेवण करायचं असं होतं. पण आता खरं महत्व कळालं. आता ह्याच्यातून आपल्याला म्हणजे पुण्याचा साडा कसा करायचा, जास्त आपण जे काही करतो त्याचं आपल्याला काय फळ मिळतं ह्याचं पण आज माहिती कळाली. आणि एक एक चांगली मार्गदर्शक दिशा मिळाली. नाही या मार्गाने गेलं तर आपल्याला त्याचं साफल्य चांगलं होईल श्रावण महिन्याचं. फक्त हो माझा ना. अर्धा क्लास बुडाला सर, ते रस्त्यामध्येच असल्यामुळे. तर रेकॉर्डिंग मिळालं तर प्लीज थोडस चांगलं होईल. तर विनंती गुरुजी आहे. बघूया, विचार करूया. ओके. नक्की. एक काम करायचं, चालतंय. चला रेकॉर्डिंग देणार, पण कोणतंही. ओके. चला, हीच ऑफर. कोणतंही एक शिवाचं स्तोत्र तुम्ही रेकॉर्डिंग करून छान तुमच्या घरातल्या लहान Yes. मुलांचं किंवा तुम्ही असं छान रेकॉर्डिंग करून ग्रुपवरती पाठवायचं. ओके. कसं ओके वाटतंय? गुरुजी. ओके गुरुजी. ओके. हे करा आणि रेकॉर्डिंग घेऊन जा. ओके. यस. आणि दुसरं, त्या व्हिडिओ आपल्या युट्यूबला येतील. ओके. यस. तर आज इथे भेटलात, आयुष्यात परत रोज भेटूया. परत इथेच. इथेच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम समर्थ. नर्मदे. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. श्रीराम नर्मदे. समर्थ नर्मदे. श्रीराम समर्थ. नर्मदे. श्रीराम समर्थ.